कार्यावळ मुखार व्हरता आसतना आतां आमी सगळीं जाणां वाट पळयतात मुखेल सोयऱ्यांच्या उलोवपाची. सो आयच्या ह्या कार्यावळीक जे मुखेल सोयरे म्हणून आमकां लाभल्यात ते भौमानेस्त दौलतराव हवालदार. उदो सांगल्या प्रमाणे ते जल्मान कोल्हापूर लागसल्ल्या गांवचे. बॉम्बे युनिव्हर्सिटीचे मनोविज्ञान विशयांत तांणी पदव्युत्तर घेतिल्ली आसा. अरुणाचल प्रदेशाचे तशेंच गोंयचे फायनान्स सेक्रेटरी वित्त खात्याचे सचिव म्हणून तांणी जबाबदारी सांबाळ्ळ्या. गोंय सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यांनी तांणी काम केल्लें आसा. एक कार्यक्षम अधिकारी म्हूण तांची वळख आसा. बुद्ध आनी कार्यक्षमता हाका लागून तांकां IAS हें उचेलें पद बहाल केल्लें आसा, तांचो भोवमान केल्लो आसा. ते गोंयच्या वित्त खात्याचे सचिव म्हणूनच निवृत्त जाल्ले आसा. पुस्तकां वाचपाचो तांकां व्हड छंद आनी ताका लागून असंख्य पुस्तकाचे ते धनी आसात. पुस्तकां बरोबर तांकां सिनेमाची खूब आवड आसा, उपाट मोग आसा आनी फिल्मांच न्हय तर फिल्मावयलीं पुस्तकां ताचें कलेक्शन ते दिल्ली, चेन्नय अशा वेगवेगळ्या ठिकाणां वचून ताणें केल्लें आसा. म्हाका लास्ट आंकडो मेळ्ळो तो 10,000. 10,000 वयर मुवी DVDs तांचे कडेन आसात म्हणून. आतां त्यो तितले हांव वाचिल्यो तर हाज्या परस हेबे वाडले आसतल्यो. सो साहित्याचेर आनी सिनेमाचेर अभ्यास आशिल्ली ही भोव आयामी व्यक्तिमत्व म्हळ्यार हवालदार बाब. हांव मागतां तांचे कडेन की तांणी आपले विचार आमच्या मुखार मांडचे. 2 उतरां सांगची. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले उदयबाब बेंबरे, सुरुवातीकच हांव तुमकां सांगता की त्यांनी इतली मोठी जबाबदारी माझ्याकडे दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. ऋणी अशा अर्थानं की हा जो विषय आहे आजचा, हा महत्त्वाचा विषय. मी गेली 30-35 वर्ष गोव्यामध्ये राहतोय, पण त्याच्याविषयी फार विस्तृतपणे ॲनालिटिकली मला त्या विषयाची कल्पना नव्हती. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अकल्पिता राऊत देसाई, मला आत्ता समजलं की त्या शशा देसाईंच्या कन्या आहेत. प्रमदा देसाई चे प्रकाशक मनेकर साहेब आणि इथं उपस्थित असलेले आमचे मित्र दत्ता नाईक, दिलीप बोरकर आणि जमलेले इतर सर्व. थोडं मी म्हणजे आता कादंबरी न्याय विषयाविषयी झालं, मी थोडक्यातच बोलणार आहे. पण काही गोष्टी ज्या मला स्वतःला कळल्या त्या थोड्याशा स्पष्टपणे पोलाइटली मला सांगायच्या आहेत. अगदी सुरुवातीला ही त्यांची कादंबरी आहे. 100 वर्षापूर्वी युरोपमध्ये एक कादंबरी प्रसिद्ध झाली, जर्मनीमध्ये ती प्रसिद्ध झाली. त्याची सुरुवात अशी होती त्या कादंबरीची. आता मी इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये वाचली. Somebody is talking lies about Joseph K. For yesterday morning, without doing anything wrong, he was arrested. अशी 2 ओळीची सुरुवात होती. आणि त्यानंतर त्या कादंबरीमध्ये त्याला पकडून नेण्यात येतं, त्याला अरेस्ट करण्यात येतं. तो एक यंग 30 वर्षाचा जोसेफ के असतो. दररोज त्याला न्यायालयात समोर ठेवलं जातं, उभा केलं जातं. त्याचा गुन्हा काय आहे त्याला काही कळत नाही. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप काय आहे त्या कादंबरीत शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्याला आपला डिफेन्स देण्याची कुठलीही संधी मिळत नाही. तो सांगतो की मी असं काही केलेलंच नाही आहे, म्हणजे तो अमान्य करतो, तरी त्याच्यातून सुटका होत नाही. त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी एक फेअर ट्रायल आता केजरीवालला कशी मिळेल तशी काहीतरी मिळावी, म्हणजे मी त्यातून काहीतरी सिद्ध करू शकेन, तीही नाही. आता ही 100 वर्षापूर्वीची त्यावेळीची कादंबरी जर्मनीमध्ये अनेक भाषांच्यामध्ये, युरोपियन भाषांच्यामध्ये सुरुवातीला, नंतर इंग्रजीमध्ये आणि बाकीच्या भाषामध्ये ट्रान्सलेट झाली. आणि जगभरातल्या हजारो लक्षावधी लोक ह्या गोष्टीशी ते रिलेट झाले. आता ते रिलेट कशामुळे झाले की जगभरामध्ये अनेक प्रकारच्या ज्या ऑप्रेसिव्ह अशा ज्या काही राजकीय संस्था होत्या त्या काळातल्या, तर त्या व्यवस्थेमध्ये, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये अशा अनेक लोकांचा छळ हा होत होता. आणि कादंबरी का लिहिली हे उदयबाब बेंबरेंनी जे अतिशय समर्पकपणे सांगितलेलं आहे की कादंबरी ही अनेक लोकांच्यापर्यंत सहजपणे जाते. नॉन फिक्शन तेवढ्या सहजपणे जात नाही, कारण त्यामध्ये अनेक गंभीर गोष्टी असतात आणि ह्या विषयावर तर ते अधिकच गंभीर असतं. आता हे पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे ही कादंबरी फ्रान्स काफका नावाच्या लेखकाने लिहिली होती. ती तो जिवंत असतानाही काय पब्लिश झाली नाही. त्याने 2-3 कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर ही पब्लिश करण्यात आली.
ती अपूर्णच होती. पण जगातली एक सर्वात महत्त्वाची कादंबरी अशी मानली जाते. फ्रान्स काफ्काच्या पूर्वी दुसरा एक लेखक रशियामध्ये होता, तुमच्या दत्ताबाबना तो माहिती आहे, दोस्तोव्स्की. तर दोस्तोव्स्की हा 19व्या शतकातल्या उत्तरार्धात वयाच्या अगदी शेवटच्या काळात त्यानं ठरवलं की आपल्याला एक महत्त्वाची कादंबरी लिहायची आहे. मग त्या काळात त्यानं आपल्या मित्रमंडळीशी पत्रव्यवहार केला. त्यानं सांगितलं की मला 2 महत्त्वाच्या विषयावरती कादंबरी लिहायची आहे, नॉन फिक्शन नव्हे. तर ते 2 विषय होते. त्याने सांगितलं की मला एक लहानपणाविषयी, चाइल्डहूड विषयी एक लिहायचं आहे आणि दुसरं चर्च ह्या संस्थेविषयी लिहायचं. आता तो स्वतः कॅथलिक होता, परमेश्वरावर त्याचा विश्वास होता. तर असा माणूस अशा विषयावर लिहायला त्यानं सुरुवात केली. पण दोस्तोव्स्की त्या काळातला त्याला मोठं यश सगळ्या जगभरात मिळालेलं होतं, रशियामध्ये तर मिळालेलं होतंच. आणि त्या काळात कादंबरीकार जे होते ते सर्वसाधारण असे फिलॉसॉफर, थिंकर्स असा त्यांचा मोठा स्टेटस होता. त्यामुळं त्यानं लिहायला सुरू केल्यानंतर तो कोकणीत आपण म्हणतो तसा सुटला. तो सुटला अशा अर्थाने की हे विषय होते पण तो वेगवेगळ्या विषयावर लिहायला लागला. साधा कादंबरीचं सूत्र अतिशय साधं होतं की एक कारमाझप नावाची फॅमिली होती. कादंबरीचं नाव कारमाझप ब्रदर्स होतं. वडील आणि त्याची 3 मुलं असा विषय होता. वडील थोडासा खराब असतो आणि जिवंत असताना मुलं मोठी झाल्यानंतर वडील हा खराबच असतो. तर तो हा त्याच्यापेक्षाही खराब असतो. आणि ही 3 मुलं वेगवेगळ्या प्रकारची. एक धार्मिक असतो, तो धर्मावर त्याची श्रद्धा असते, देवावर श्रद्धा असते. एक हा अथेइस्ट असतो आणि तिसरा असतो हा आपल्याला मनाला वाटेल त्या गोष्टी करतो. आणि त्यात वडिलाचा खून होतो, असं एक सूत्र त्याच्यामध्ये होतं. आता वडील आणि मुलांचं नातं हा एक सनातन विषय आहे. तो आपल्याकडे मराठी कोकणीत अनेक ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आता मी सहज या कार्यक्रमाला आलो त्यावेळेला मनोहर सरदेसाईंच्या मुलाशी मी भेटलो. तर मनोहर सरदेसाईंना मी नॉर्मली अनेकदा असं इनफॉर्मली आम्ही एकत्र भेटायचो, आमच्या घरी त्यांच्या घरी बाहेर असं मी भेटायचो. आणि मनोहर सरदेसाईंच्याकडे एक सेन्स ऑफ ह्युमरचं फार मोठं स्किल त्यांच्याकडे होतं. म्हणजे अतिशय गंभीर विषयातल्या चर्चेमध्ये ते काहीतरी असं सहज विनोदी बोलून जात. मग एकदा आम्ही मराठीवादी लोक आणि कोकणीवादी लोक असा विषय कुठून तरी आला, कारण मला त्याविषयी थोडी माहिती करायची होती. आणि बोलता बोलता आमच्या दोघांच्या बोलण्यात असं आलं की सुरुवातीच्या काळात हा मराठीवादी आणि कोकणीवादी हा संघर्ष केवळ भाषावादाशी मर्यादित नव्हता, तो वडील मुलांच्या नात्यामधलाही होता. म्हणजे त्यावेळेला आम्हाला लक्ष्मण बेंबरे आणि उदय बेंबरेचं नाव आलं. हसत खेळत हे मनोहररायांचे जे वडील होते लक्ष्मणराव हे मराठीवादी होते, मनोहरराय अगदी स्टॉन्च कोकणीवादी होते. तर हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आले. सांगायचा मुद्दा असा की दोस्तोव्स्की असा वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये गेला. आणि आता नंतरच्या काळामध्ये लोकांच्या असं लक्षात आलं की त्या कादंबरीचं मुख्य सूत्र काय आहे, तो वडील मुलाचा वाद नाही आहे. त्या कादंबरीचं मुख्य सूत्र हे डेव्हिल आहे. जे ख्रिश्चन धर्मामध्ये डेव्हिलचा एक महत्त्वाचा रोल असतो. हा डेव्हिल काय करतो, लोकांना सफरिंग देतो, तो त्या लोकांच्या सफरिंगचं कॉज असतो. तर हा डेव्हिल सातत्यानं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो. म्हणजे सिव्हिलायझेशनच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आपण रानटी अवस्थेतनं आपण सिव्हिलाइज झालो सगळे, त्या सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीपासून डेव्हिलला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम सगळ्या समाजव्यवस्था करत असतात आणि राज्यसंस्थाही पर्यायानं तेच काम करत असते. पण अगदी सुरुवातीपासून सिग्मंड फ्रॉइडसारख्या सायकोलॉजीच्या अभ्यासकानं, वॉल्टर बेंजामिनसारख्या आर्ट क्रिटिकनं सांगितलं की हे सहजासहजी शक्य असणारी गोष्ट नाही. हा डेव्हिल परत परत हा बाहेर येत राहील आणि ह्युमन सफरिंग हे कंटिन्युअस सुरू राहील. हा सूर त्या कादंबरीमध्ये होता. आता तिसरी गोष्ट माझ्या दृष्टीने अशी होती की ह्या संदर्भातलं जे लिखाण झालेलं आहे, म्हणजे गोव्यामध्ये कन्व्हर्शन, इन्क्विजिशन आणि पोर्तुगीजांचं राज्य ह्या संदर्भात जे लिखाण झालेलं आहे ह्याच्यामध्ये नॉन फिक्शनचं प्रमाण जास्त आहे. आता ह्यातले 3 कॅटेगरीज आहेत मेनली. पहिली कॅटेगरी अशी आहे की पहिल्या कॅटेगरीमध्ये कोण येतात, हे पोर्तुगीज लेखक येतात आणि बाय रिलिजन ते कॅथलिक आहेत. त्यातले बरेचसे प्रिस्टच आहेत. आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही. त्याच्यामध्ये नेटिव्ह आपले जे गोवन आहेत त्यांचा विचार त्याच्यामध्ये नाही आहे. हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. 1 वर्षापूर्वी इथल्या एका, नाव घेत नाही तुम्ही, कारण इथल्या एका रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या गोव्यातल्या परवरीच्या एक
हे आले होते संशोधक, त्यांनी इन्क्विजिशनवर नवीन पुस्तक लिहिलं. मला वर्षा बुक स्टॉलच्या लोकांनी सांगितलं की हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. मी लगेच पुस्तक घेतलं. त्यांच्या व्याख्यानाला मी तिथं गेलो. आता मला थोडीशी कल्पना इन्क्विजिशनची होती. तर तिथं त्यांनी अतिशय स्पष्टपणे कॅटेगोरिकली असं सांगितलं की इन्क्विजिशन हे केवळ ज्यूज आणि मुस्लिम यांच्यापुरतं मर्यादित होतं. गोव्यातल्या लोकल आपल्या गोवन्सना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि झालाच असेल तर तो एखादा हेडमास्तर शाळेमधला आपण छडी घेऊन कसा शिस्त आणतो तसा झाला. आणि जो 100 लोक होते बऱ्यापैकी, फारसं त्यांना कोणीही डिसेंट केला नाही. अनेक मोठे मोठे लोक होते. मला थोडंसं ते खटकलं अशा अर्थानं की कुठून तरी एक डिसेंटिंग व्हॉइस यायला पाहिजे होता, तो नाही आला. तर दुसऱ्या प्रकारचं जे लिखाण ह्या इन्क्विजिशन आणि कन्व्हर्शन आणि पोर्तुगीजांच्या ह्याच्याविषयी झालं ते झालं त्याच्यामध्ये थोडासा असा ओरिएंटलिझमचं स्वरूप होतं. इम्पेरियलिझमच्या अगेन्स्ट तो सूर होता आणि नॅशनलिझमचाही सूर होता. तो म्हणजे आपल्या टी बी कुनानी डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा लिहिलं, किंवा अका पळवळकरांनी इन्क्विजिशनवरती पुस्तक लिहिलं. आता इन्सिडेंटली अका पळवळकरांचं पुस्तक हे 1961 साली आलं. लक्ष्मीकांत बेंबरेने जे पुस्तक लिहिलेलं ते 1958 साली लिहिलं होतं. हे त्याच्या पूर्वीच आहे. ते छापलं हे नंतर त्यांच्या त्या बाकीच्या गोष्टींच्यामुळं, पण हे त्यातलं ओरिजिनल पुस्तक आहे. आणि या पुस्तकाकडं तुम्ही बारकाईनं नॉन फिक्शन म्हणून, मी ते आता मराठीचंच आहे म्हणजे कोकणीत असतं तरी मी वाचलं असतं, तर ते वाचताना आपल्या लक्षात येतं की त्याने अतिशय काटेकोरपणे असं फारसा कुठला हे विपर्यास करून एक्झॅगरेशन करून त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही. किंवा त्याच्यानंतरची एक थर्ड कॅटेगरी जी आता सध्या त्या संदर्भातली पुस्तकं मला वाचायला मिळतात, म्हणजे पर्टिक्युलरली मराठीमध्ये मी वाचतो. म्हणजे इन्क्विजिशनमधल्या अनेक लोकांनी आपली आत्मवृत्त लिहिली. त्यांनी जे डेलॉन वगैरे त्याचा उल्लेख केला, हे ज्यूज होतं, पण नॉर्मली इन्क्विजिशनच्या गोष्टी बाहेर ह्या फोडल्या जात नाहीत, पण त्यांनी लिहिल्या. तर ह्याच्या प्रस्तावना वगैरे मी ज्या बघितल्या तर त्याच्यातला सूर हा हिंदू ह्या धार्मिक परंपरेतनं बघितलेला आहे की हिंदू धर्मावरती जे मुस्लिम लोकांनी ख्रिश्चनांनी जे अत्याचार केले आणि त्याच्यातून त्यांना काय जो त्रास झाला असा सूर ह्या तिसऱ्या प्रकारच्या पुस्तकात आहे. नॉन फिक्शन वाचताना ह्या परिस्थितीचं आपल्याला भान ठेवून ते वाचावं लागतं. कादंबरीत थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आता गोव्यासारख्या छोट्याशा प्रदेशात ह्या विषयावरच्या कादंबऱ्या म्हणजे युगसंहार किंवा तांडव किंवा वडले घर आणि अधर्मकांड, ह्या कादंबरीमध्ये अशा प्रकारचा नॉन फिक्शनचा एक बॅकग्राऊंड थोड्या प्रमाणात आहे, पण ह्याचा कन्सर्न हा ह्युमन कन्सर्न आहे. ह्युमन सफरिंग जे काय आहे त्याचं चित्रण त्याच्यामध्ये, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात सर्वत्र जातं. आणि उदयभान बेंबरेंचं एक मी वैशिष्ट्य बघितलं, म्हणजे आता मी ब्रह्मास्त्रातले काही लेख मी वाचलेले आहेत किंवा आता जागोरमध्ये ते बोलतात ते बघतो की त्यांच्याकडे कसं एखादी गोष्ट सांगायची एक ॲनालिटिकल असा एक त्यांचा सूर असतो. ते सिस्टमॅटिक सांगतात आणि मर्यादेच्या बाहेर जात नाहीत ते. ह्या कादंबरीमध्ये सुद्धा इन्क्विजिशनचं सगळं वाचून फिक्शन लिहित असतानाही त्यांनी सर्व प्रकारच्या मर्यादांचं पालन केलेलं आहे. आणि त्यामुळं त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की कोकणी ट्रान्सलेशनमधून हे जे आलं तर मल्याळममध्ये जाईल, कन्नडमध्ये गेलं, तेलुगूमध्ये गेलं, आता मराठीमध्ये जाईल, हे मोठ्या वायडर अशा ऑडियन्सकडे जाईल. युगसंहारसुद्धा तांडवमधून मराठीत ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गेलं, अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी ते वाचलं, अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी वाचलं आणि ह्या अनेक गोष्टींचा त्यांना अंदाज आला. आता तिसरी गोष्ट मला सांगायची होती की युरोपियन लोक हे भारतामध्ये जे आले हा काय प्रकार होता आणि ते कसे आले. म्हणजे आपल्याकडे अलेक्झांडर वगैरे येऊन गेला होता किंवा आमचा जो ट्रॅव्हलर आहे मार्को पोलो हा येऊन गेला होता, पण खऱ्या अर्थानं युरोपांचा कॉन्टॅक्ट म्हणजे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश अशा सुरू झाला 16व्या शतकात झाला. तो 16वे शतक हे असं पोर्तुगीजांचं शतक होतं. हे पोर्तुगीज मोठ्या प्रमाणात इथं आले. आता पोर्तुगीज हे केप ऑफ द गुड होप आम्ही आमच्या भूगोलाच्या पुस्तकात म्हणतो, असं लांबून आले. ते यायला इथं जवळजवळ 5-6 महिने लागायचे. त्यात 4 पैकी 1 माणूस जायचा ह्या प्रवासात. अशा परिस्थितीत ते इथं आले. इथं ज्यावेळेला ते आले त्यावेळेला त्यांना भारताविषयी फारशी काही माहिती नव्हती. भारतीय समाजव्यवस्थेची त्यांना काही माहिती नव्हती. इथल्या जॉग्राफिकल कंडिशनची त्यांना काही माहिती नव्हती. आणि
आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या समाज व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली व्हरायटी, डायव्हर्सिटी. ती आपल्या समाजात येत असताना आपल्याला कळत नाही. बाहेरच्या माणसाला ते कळणं तर अतिशय अवघड अशी गोष्ट होती. आणि रिजनल त्याची व्हेरिएशन्स. भाषेच्या बाबतीत ते त्यांचा इश्यू होता. त्यांना प्राथमिक स्वरूपाचं अरेबिक येत होतं. पण इथं आदिलशहाची जी राजदरबारातली भाषा होती ती फारशी होती. मराठ्यांची भाषा त्यांच्या राजदरबारातली भाषा ही मराठी नव्हती, ती फारशी होती. मुघलांची भाषा राजदरबारातली फारशी होती. आणि इथल्या ज्या भारतीय भाषा आहेत, म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर कोकणी घ्या, मराठी घ्या, मल्याळम घ्या, म्हणजे ते कोचिनला वगैरे आले, कन्नड घ्या, तर ह्या भाषा किती समृद्ध आहेत. आणि ह्या भाषांच्या पाठीमागची जी कल्चरल ट्रॅडिशन आहे, ती रिच कल्चरल ट्रॅडिशन, त्याचा समज त्यांना येणं हे अतिशय अवघड अशी गोष्ट होती. आणि तो आल्याशिवाय त्यांनी मंदिरं तोडणे किंवा कन्व्हर्शन ह्या गोष्टीला जो हात गाठला, ह्याच्यामध्ये त्यांना इथल्या समाजाचं एक असं इम्परफेक्ट अंडरस्टँडिंग होतं. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कुठल्याही कॉलोनियल पॉवरला हे लॉंग टर्ममध्ये लक्षात येतात, पण त्यावेळेला त्यांना ते लक्षात आले नाहीत. आता युरोपियन लोक इथं आले, त्याच्यातला एक दुसरा भाग होता. तो भाग असा की ते केवळ वॉरियर म्हणून यायचे नाहीत. जे मुघल कसे वॉरियर म्हणून आले किंवा आदिलशाह इकडचा वॉरियर म्हणून आला, तसं नाही. त्यांच्याबरोबर एखादा ट्रॅव्हलर असतो, एखादा सायंटिस्ट असतो, एखादा पेंटर असतो, मिशनरी त्यांच्याबरोबर होते धर्मप्रसारासाठी. तर असं एक असं मोठं कंपोजिशन त्यांच्याबरोबर असतं, असा ग्रुप असतो. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आता म्हणजे पणजीमध्ये आमचे गाणेकर बाब आहेत तिथं अंगा. पणजीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी शनिवार रविवारी मी पणजी गार्डनमध्ये फिरायला जायचो. म्हणजे आपल्या तातो रेस्टॉरंटच्या पुढचं जे गार्डन आहे किंवा हिंदू फार्मसीच्या समोरचं गार्डन आहे, तर त्या गार्डनमध्ये जायचं. त्या गार्डनचं नाव आहे गार्शिया दी ओर्टा. हा गार्शिया दी ओर्टा समजून त्याचा पोर्तुगालमध्ये जन्म झालेला होता. हा ज्यू होता, पण त्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तो आला ह्या सुरुवातीच्या काळात, 16व्या शतकात आला. तर तो थोडा हरवणारी होता. त्याने मेडिकलचं शिक्षण घेतलेलं होतं स्पेनमध्ये. त्यामुळे इथं आल्यानंतर तो गव्हर्नरला वगैरे औषधं द्यायचा आणि इथल्या प्लॅन्टचा त्याने अभ्यास केला, झाडांचा अभ्यास केला. आणि आयुर्वेदातनं अशी काही औषधं असतात, ती औषधं तो त्यांना पुरवायचा. आणि तो इतका हरवणारी होता की इथं राहायला थोडा दिवस. इथून तो अहमदनगरला निजामाकडे गेला. तिथं तो 2 वर्ष राहिला. त्यावेळेला अहमदनगरच्या निजामाकडं शिवाजीचे आजोबा सरदार म्हणून काम करत होते, मालूजी. मलिक अंबरी तिथंच होता. त्यानं त्या भागात काही जमिनी काही घेतल्या, म्हणजे काही प्रॉपर्टी घेतली. आता ह्यानी 2-3 पुस्तकं लिहिली आणि ती 2-3 पुस्तकं त्या काळात गोव्यामध्येच पब्लिश झाली. आता त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं पुस्तक होतं इथले प्लॅन्ट्स आणि त्याची मेडिसिनल प्रॉपर्टीज, ह्याचं एक महत्त्वाचं पुस्तक त्यानं लिहिलं. त्याच्या जगभरात नंतर म्हणजे ते पोर्तुगीजमध्ये लिहिलं, नंतर त्याच्या इंग्लिशमध्ये आणि बाकीच्या लँग्वेजेसमध्ये त्याचे ट्रान्सलेशन झाले. पण त्याच्याबरोबर त्याने अजून एक पुस्तक लिहिलं. तर हे पुस्तक असं होतं, त्यानं असा सिद्धांत मांडला की हे जे ट्रॉपिकल आपलं क्लायमेट आहे गोव्यातलं, ह्या ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये दोस्तोवस्कीचा जो डेव्हिल आहे त्याला बाहेर येण्याचे चान्सेस खूप असतात, असं त्यानं लिहिलं. आता तो वेगळ्याच पद्धतीचा माणूस होता. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती थंड हवेमध्ये फारशी होत नाही, असं त्यानं लिहिलं पोर्तुगीजमध्येच. आता हा गार्शिया दी ओर्टा 18व्या वयानंतर मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर त्याच्यावरती इन्क्विजिशनच्या प्रोसिडिंग्जमध्ये नाव आलं. त्याला प्रोसिडिंग्जमध्ये घेण्यात आलं आणि त्या प्रोसिडिंग्जमध्ये असं त्यांनी दाखवलं की हा ज्यू होता आणि सिक्रेटली ज्यू पद्धतीनं देवाची तो आराधना करायचा. तसं किती मोठं दुर्दैव एवढ्या मोठ्या माणसाचं ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये झालं. आता हे युरोपियन आपल्या देशामध्ये आल्यानंतर, गोव्यामधली परिस्थिती मला माहिती नाही, पण तुम्ही ब्रिटिश भारतामध्ये आले म्हणजे महाराष्ट्रात आले असं समजला. तर महाराष्ट्रातलं पुण्यासारखं शहर अनेक लोकांना तुमच्यातल्या माहिती असतील. आता पुण्यासारख्या शहरात हे युरोपियन आल्यानंतर काय प्रतिक्रिया झाल्या? तिथले जे बुद्धवंत लोक होते त्या बुद्धवंत लोकांनी सांगितलं की ही दैवी कृपा आहे. जे ते त्या ब्रिटिशांच्या प्रत्येक गोष्टीला भारावून गेले आणि त्यांनी सांगितलं हे आमचे जे आजूबाजूचे लोक आहेत हे सगळे अडाणी लोक आहेत, त्यांना कळत नाही, ह्यांनी शिकायला पाहिजे. तर काय शिकायला पाहिजे? इंग्रजी शिकायला पाहिजे, कारण इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे. हे त्यांनी सांगितलं गाई म्हशीचं दूध घेऊ नका, वाघिणीचं दूध प्या.
आणि त्यांना असं लक्षात आलं की हे लोक आपले आजूबाजूचे आहेत, हे सगळे अडाणी आहेत, हे थोडे हुशार होते, तर ह्या लोकांना आपण काहीतरी मार्ग दाखवूया, हुशार करूया. तर हुशार करूया म्हणजे आमच्या कुलदीपला ते माहिती आहे, हुशार करूया म्हणजे कसं, आपल्यासारखं करूया. आता ह्यातलं प्रिझम्पशन काय होतं की आपण सुधारलेलं आणि हुशार आहोत, म्हणजे आपण मॉडर्न आहोत. ते नंतरच्या काळात ती फॅलसी सगळ्याच लोकांच्या लक्षात आली. पण ह्या युरोपियन भारतामध्ये आल्यानंतर अजून एक गोष्ट झाली, म्हणजे त्यातले काही चांगले जे समाजसुधारक होते, म्हणजे फुलेसारखा माणूस होता किंवा नंतरच्या काळात शाहू होते, शाहूंच्या विषयी त्याने लिहिलेलं आहे. ह्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये ह्युमन राईटचं मोठं व्हायोलेशन होतं. सतीची चाल, जे सतीची चाल तर गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी बंद केली, ब्रिटिश इंडियामध्ये बंद केली. किंवा स्त्रियांच्या विषयीच्या अनेक गोष्टी ज्या होत्या, म्हणजे पर्टिक्युलरली विधवा स्त्रियांच्यावर जे प्रश्न होते, बालविवाहाचे जे प्रश्न होते, आपली जातव्यवस्था, कास्ट सिस्टीम जी होती, ह्यातल्या ज्या काही ह्युमन राईटचे व्हायोलेशन होते, ह्याचाही त्यांना थोडासा लक्षात आला. आपल्या अंधश्रद्धा होत्या की याच्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे, याच्याकडे असं वेगळ्या दृष्टिकोनाकडून बघायला पाहिजे. आता हा कोलॅटरल बेनिफिट युरोपियन भारतामध्ये आल्याचा निश्चितच त्या काळात झालेला होता. ह्याच्यानंतरचा जो कॉम्प्लेक्स विषय तो इथल्या म्हणजे लक्ष्मीकांत बेंबरेंनी ज्या पुस्तकात जो लिहिलेला आहे, इथली जी डिमोलिशन ऑफ टेम्पल्स, पोर्तुगीज हे 16व्या शतकात आल्यानंतर पहिल्या 40-50 वर्षामध्ये ते सुरुवातीला तिसवाडीला आले. तिसवाडीला आत्ता जी पोर्तुगालमधली आणि बाहेर जगभरातली रेकॉर्ड आहेत, रेकॉर्ड म्हणजे व्हॉट्सअप नव्हे, जी ऑथेंटिक रेकॉर्ड आहेत त्याच्यानुसार 300 मंदिरं तिसवाडीमधली तोडण्यात आली होती. आता तो कसा क्रम होता, 300 मंदिरं फक्त तोडली गेलेली नव्हती, तर 300 मंदिरं तोडून त्या ठिकाणी एक दुसरी अल्टरनेट अशी ख्रिश्चन धर्माची संस्था येतो. आता त्या कशा होत्या संस्था, ते केवळ त्यांचा चर्च त्याच्यामध्ये येत नाही, तर त्याच्यात बाकीच्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूट येतात. म्हणजे त्याच्यात एखादं हॉस्पिटल येतं, एखादं स्कूल येतं, बऱ्याचदा क्रिमेटोरियम येतं. आता ह्या सगळ्या व्यवस्थेचं असं एक कंपोजिट पॅकेज त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून येतं. आता 16व्या शतकामध्ये गोव्यामध्ये आणि गोव्याच्या जवळच्या इतर प्रांतामध्ये मंदिर हे आपल्या सोशल अँड कल्चरल गोष्टीसाठीचं एक सेंटर होतं. जे ऑल लाईफ रिव्हॉल्व अराउंड द टेम्पल, ऑल सोशल कल्चरल लाईफ अँड ऑल इकॉनॉमिक लाईफ रिव्हॉल्व अराउंड लँड. कारण ती बेसिकली ॲग्रिकल्चर सोसायटी होती. तर हा सगळा बेस तिथून त्यांनी काढला. आता यातला एक इश्यू तयार असा होतो की हा जो त्यांनी मंदिर तोडली, ते लक्ष्मीकांत बेंबरेंनी नंतर व्यवस्थित लिहिलेलं आहे की केवळ मंदिरं तोडली नाहीत, तर मग मंदिरात काम करणारे ते पुजारी होते, ते भटजी होते, गुरव होते, हे सगळे गेले. मग त्यामुळे काय होतं, तिथला सगळा सोशल लँडस्केप होता हा हलवला गेला. तर ह्याच्यानंतरची त्यांची जी नेक्स्ट स्टेप आहे, म्हणजे पोर्तुगीज आणि कलोनियल याची ती महत्त्वाची होती, ती कन्व्हर्शनची. ह्या 16व्या शतकातच ती कन्व्हर्शन्स मोठ्या प्रमाणात झाली. तर नॉर्मली म्हणजे माझाही अनेक लोकांचा असा विचार असतो की कन्व्हर्शन ही एक काहीतरी अशी रिलिजियस आयडेंटिटीमधून पोर्तुगीजांनी केली, पण पोर्तुगीजांची जी रिलिजियस आयडेंटिटी आणि पॉलिटिकल आयडेंटिटी ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये मिक्स होत्या. आणि ह्यामधला म्हणजे द कन्व्हर्शन ऑफ द नेटिव्ह गोवन्स इन 16th century वॉज प्रिडॉमिनंटली अ पॉलिटिकल ॲक्ट. इट वॉज नॉट अ रिलिजियस ॲक्ट. लक्षात घ्या, तिथं राजा होता पोर्तुगालचा, त्याला आपलं कॉलोनियल संस्थान इथं एस्टॅब्लिश करायचं होतं, नंतर ते कन्सॉलिडेट करायचं होतं. त्याचा रूट हा होता कन्व्हर्शनचा. ही कुठली रिलिजियस ॲक्टिव्हिटी नव्हती. ते आणि ते केवळ गोव्यामध्ये झाले होते अशातलाही भाग नाही, पोर्तुगीजांच्या, स्पेनच्या, बाकी सगळ्यांच्या जगभरात अनेक ठिकाणी, म्हणजे पर्टिक्युलरली आफ्रिकेमध्ये आणि लॅटिन अमेरिकेमध्ये. आता ही कन्व्हर्शन करत असताना एक मोठं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन हा शब्द अनेक लोकांना आपल्याला माहिती आहे आता. तर तो पोलरायझेशन कसं होतं, 2 प्रकारचं पोलरायझेशन होतं. कन्व्हर्शनच्या पूर्वीचं पोलरायझेशन असं होतं की पोर्तुगीज हे मॉडर्न आहेत, जे आम्ही मॉडर्न आहोत, आणि हे जे नेटिव्ह लोक आहेत
हे प्री मॉडर्न आहेत, किंवा अगदी क्रूडली सांगायचं झालं तर ते अनसिव्हिलाइज आहेत, अनकल्चर्ड आहेत. असा पोलरायझेशनचं त्यांचं स्वरूप होतं. आता कन्व्हर्शन झाल्यानंतर काय झालं? कन्व्हर्शन झाल्यानंतरचं एक पोलरायझेशन होतं. ते पोलरायझेशन असं होतं की पोर्तुगीज डिसेंटचा जो माणूस आहे, जो कॅथलिक आहे, आणि हा गोव्यामधला कन्वर्ट झालेला कॅथलिक आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याचे प्रिव्हिलेजेसमध्ये फरक आहे, त्याच्या फ्रीडममध्ये फरक आहे. म्हणजे आपलं कोकणीचा जो बंड यांनी सांगितलं तो एक्झॅक्टली त्यांना, आता कसं आहे, तिसवाडीचा माणूस शांत आहे, पण कुकळीचे देसाई तसे ऐकणार नाहीत ना, ते रागीट आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यांना ते सहन नाही झालं की कन्व्हर्शन नंतर सुद्धा हा प्रिव्हिलेजेसमधला हा फरक आहे. त्यांनी केलं पण ते, आणि त्यांनी ते रुथलेसली दाबलं. तर हा भाग आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याचदा. आणि कन्व्हर्शनच्या ह्या प्रोसेसमध्ये आपल्याकडं नॉर्मली 3 प्रकारचे रिॲक्शन सोसायटीकडनं आल्या. पहिली महत्त्वाची रिॲक्शन आली की त्याला रेजिस्टन्स केला लोकांनी हे सगळं शहर गोवा सोडून, हा गोवा प्रदेश सोडून जो बाहेरचा आदिलशाहचा जो भाग होता तिकडे गेले. अनेक लोकांनी त्याचे एस्टिमेट्स असून 50% लोक सोडून गेले असं केलेलं आहे. मला नाही वाटत, पण ते बऱ्यापैकी सायझेबल पॉप्युलेशन इथून सोडून गेलं. जाताना अनेक लोकांनी आपली कुलदैवतही बरोबर नेली, किंवा कुलदैवत इथं राहिली तर ते परत नंतर कुलदैवतासाठी इकडे येत होते. हा ॲक्टिव्ह रेजिस्टन्सचा भाग होता. दुसरा भाग होता तो पॅसिव्ह रेजिस्टन्सचा होता. पॅसिव्ह रेजिस्टन्सचं अतिशय चांगलं उदाहरण या ओडलेगरमध्ये ती जी पियेदाद आहे, त्या कायतांची जी बायको आहे ती आहे. तिला नाहीच कन्वर्ट व्हायचं नव्हतं. अशा अनेक लोक होते, पण ह्या सगळ्या प्रॅग्मॅटिक कंडिशन्समध्ये आपल्या नवऱ्याला आपली जमीन आणि आपली प्रॉपर्टी सोडून जाता येत नाही, त्याला इथंच राहावं लागतं आहे, आणि ती ॲक्सेप्ट करते. हा पॅसिव्ह रेजिस्टन्सचा भाग होता. आता ह्या कन्व्हर्शनपासून, म्हणजे ह्या कन्व्हर्शनच्या इफेक्टमध्ये अनेकदा असा सूर आत्ताच्या काळामध्ये येतो, ह्या कन्व्हर्शनचे अनेक काही बेनिफिशरी होते. म्हणजे अनेक प्रॅग्मॅटिक रिझन, म्हणजे समजा जे तुमचे भाटकार जे होते, त्या भाटकारांना हे सगळं सोडून इथं जाण्यापेक्षा आपण कन्वर्ट झालेलं जास्त सोयीचं असू शकणार आहे. किंवा हिंदू धर्मामधल्या काही जाती ज्या अशा आहेत की ज्यांना त्या जातीमध्ये वरच्या जातींच्याकडून ऑपरेशन होते, आणि हे आपल्याकडे सगळीकडेच आलेलं होतं, त्यांना अशा प्रकारच्या कन्व्हर्शनमधून एक प्रकारचं वेगळं फ्रीडम मिळण्याची पॉसिबिलिटी होती. ह्या दोन्ही शक्यता जर आपण लक्षात घेतल्या तर थोडे बेनिफिशरी ह्या सिस्टीमचे डेफिनेटली असू शकतात. कन्व्हर्शन नंतर मला फारसा ह्या विषयावर नाही बोलायचं. शेवटचा मुद्दा माझा असा आहे की पोर्तुगीजांनी इथली मंदिरं, म्हणजे ही व्यवस्था, आता ही मंदिरं वगैरे हे करत असताना त्यातला एक थोडासा त्यांच्यातला फरक होता की ह्यांचे जे कलोनियल जे काही पॉवर्स होत्या, तिथला जो राजा होता पोर्तुगालचा, किंवा इथं त्यांचा व्हॉइसरॉय वगैरे होता, ह्यांना लिहिलेली जी पत्र आता नंतरच्या काळामध्ये जी आली, त्या पत्रामध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 1546च्या सुमारास तिथला एक राजा होता, त्या राजाच्या भावानं लिहिलेलं पत्र इथल्या व्हॉइसरॉयला की मी एक 12 असे मिशनरीज पाठवतोय. 12 हा शब्द थोडा ख्रिश्चन समाजात महत्त्वाचा असतो. आपल्या लास्ट सफरमध्ये 12 लोक आहेत. तो म्हणतो की हे लोक कन्व्हर्शन करण्यासाठी मी गोव्यामध्ये पाठवतोय, तर हे लोक आमच्या वॉरियर्सपेक्षाही महत्त्वाचे आहेत, असं त्या पत्रात त्यांनी लिहिले. त्यामुळं ती जी इम्पिरियल पॉवर होती पोर्तुगीजांची, त्यांच्या दृष्टीनं हा पॉलिटिकल ॲक्ट होता, हा काही रिलिजियस ॲक्ट नव्हता. म्हणजे मिशनऱ्यांना पाठवणं, इथल्या लोकांना कन्वर्ट करणं. दुसरं असं की कशा पद्धतीनं बाबा हे कन्व्हर्शन्स करायची किंवा पुढं जायचं, ह्याबाबत मिशनऱ्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यातले कोण बुद्धवंत असतील, त्यांचे जे इम्पिरियल, ह्याच्यामध्ये एकमत नव्हतं. ती बहुजन समाजाची कन्व्हर्शन झाली, आणि नंतर मग वरच्या जातीचे लोक त्याच्यामध्ये समावेश झाले. साल्सेतमध्ये त्यांनी आधी वरच्या जातीनं हात गाठला आणि प्रॉब्लेम झाला त्यांचा. तिथं मोठा प्रॉब्लेम झाला. फार मोठ्या प्रमाणात साल्सेतमधले लोक बाहेर गेले. तिसवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ते इथंच राहिले. आता ही रिजनल व्हेरिएशन असणार आहेत, त्याचा त्यांना काही अंदाज आला नाही. शेवटचा मुद्दा मला एवढाच त्यातला सांगायचं की 450 वर्षे पोर्तुगीज इथं राहिले. आता ह्या 450 वर्षामध्ये त्यांनी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची शेवटपर्यंत केली, ती म्हणजे दे मेंटेन डिस्टिंक्शन, डिफरन्स अँड हिरार्की अमंग देमसेल्व्स अँड द नेटिव्स, इन्क्लुडिंग द ख्रिश्चन नेटिव्स. ते त्यांनी शेवटपर्यंत मेंटेन केलं. आता ह्या व्यवस्थेचा एक
काहीतरी कोलॅटरल असा इफेक्ट झालेला असणार आहे. तो असा होता की गोव्याची अशी एक कल्चरल आणि पॉलिटिकल अशी जी वेगळी आयडेंटिटी आहे ती ह्या 450 वर्षाचा एक परिपाक आहे. त्याचे काही फायदे निश्चित समाजाला म्हणजे स्टेटहूड मिळालं, भाषा मिळाली प्रदेशाला. आता हे बेनिफिट्स त्याचे निश्चित आहेत. पण एक गोष्ट आता सगळ्या जगभरात कलोनायझेशनचा अभ्यास केला जातो, तर त्यातनं काय दिसतं आपल्याला की पोर्तुगीजांना इथलं गोव्याचं कल्चरल कलोनायझेशन जमलं का, तर नाही जमलं असं वाटतं. म्हणजे संपूर्णपणे जमलं नाही. पोर्तुगीजांना संपूर्ण समाजाचं कॅथलिककरण करायला जमलं का, नाही जमलं. आता तिसरा महत्त्वाचा इश्यू होतो की पोर्तुगीजांनी नेटिव्ह जनतेचं म्हणजे गोवन जनतेचं माइंड कॅप्चर केलं का, त्यांचा कॉन्शियस कॅप्चर केला का, तो कलोनाइज केला का, नाही. ते मोठ्या प्रमाणात तर नाही केला, काही प्रमाणात अल्प प्रमाणात तो केला असेल. आता हा इश्यू अशा अर्थानं तयार होतो की धर्म ह्या गोष्टीचा वापर करून आपल्या कॉलनीज आपण ज्या वेळेला एस्टॅब्लिश करतो, त्या कन्सॉलिडेट करतो, त्यावेळेला निश्चितपणे त्याचा एक मोठा इम्पॅक्ट असतो. पण त्याच्या मर्यादाही असतात. म्हणजे आपल्या कल्चरची सगळ्यात महत्त्वाची बाब कुठली, तर आपली लँग्वेज. पोर्तुगीजांनी तुमच्या लँग्वेजला कलोनाइज केलं का, माझं म्हणणे नाही केलं. म्हणजे इथं आल्यानंतर धर्म प्रसार करत असताना त्यांना प्रत्येक ठिकाणी कॉलनीमध्ये त्यांनी तिथल्या लोकल भाषेमध्ये बायबलचं ट्रान्सलेशन केलं. इथं तुम्हाला इथल्या लोकल भाषेमध्ये त्यांनी बायबलचं ट्रान्सलेशन केलं. हा फरक लक्षात घ्या. कल्चर आणि लँग्वेज ह्या गोष्टींना त्यांना हात घालता आला नाही आणि माइंडवरती तर कंट्रोल त्यांना ठेवताच आलं नाही. त्यामुळं एक गोष्ट आपण लक्षात केली पाहिजे की ही धर्माच्या थ्रू कलोनायझेशन करतो किंवा आपण ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन माइंड आपण कंट्रोल करायचा जो प्रयत्न करतो तो काही प्रमाणात सुरुवातीला शॉर्ट टर्ममध्ये मिडियम टर्ममध्ये निश्चित यशस्वी होतो, पण लाँग टर्ममध्ये तो यशस्वी होत नाही. कारण ह्युमन माइंड आणि ह्युमन बिहेवियर ह्याच्यावरती इतर अनेक फोर्सेस काम करत असतात. आणि दोस्तोस्की जसं म्हणतो तसं तो डेव्हिल हा परत परत मधून बाहेर येत असतो. आणि अशा ह्या व्यवस्थेमध्ये म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी मला उदय भेंब्रेंनी परत एकदा सांगतो की मला त्यांनी बोलवलं आणि त्या निमित्तानं मला ह्या विषयावर वाचता आलं आणि माझ्या डोक्यात ज्या काही पूर्वीच्या काही ज्या जुन्या कल्पना होत्या त्याही बाजूला गेल्या. आणि म्हणजे बेसिकली मला लक्षात आलं की हा बेसिकली पॉलिटिकल ॲक्ट होता. माझ्या दृष्टीनं ते फार मोठं लर्निंग होतं. आणि त्यानिमित्त मी प्रकाशक मनेरकर बाब आणि उदय भेंब्रे बाब यांचं मी हे करतो. आणि मला म्हणजे आता उदय भेंब्रेंचं एवढं वय झालेलं असताना, एवढे ते सिनियर असताना बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा ते पर्सनली आता आम्ही आल्यानंतर आम्हाला हे घ्या, चहा घ्या, अशा गोष्टी करत होते ह्या वयामध्ये. म्हणजे कितीतरी त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आम्हाला आहेत. आणि म्हणजे मला एकट्यालाच नव्हे तर आपल्या सगळ्या जनरेशनला त्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्या वयात त्यांनी अशी चांगली कादंबरी एवढ्या नेटकेपणे आणि मेंटल बॅलन्स ठेवून लिहिली. म्हणजे कोकणीत सुटले नाहीत ते. तर त्याबद्दल मी त्यांचा हे धन्यवाद करतो.